आपल्या समोर आलाय. म्हणून मी डोळे उघडले, पाहतो तर काय, तो हृदयातला हे देव नष्ट झाला आणि समोर आलेला देव देखील नष्ट झाला. माझं काय चुकलंय असा विचार करत असताना आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, हे रामदासा, अरे तुझ्या अंतःकरणामध्ये आणखी काही वासना शिल्लक राहिलेल्या आहे. या जन्मात तुला आमचं दर्शन दुर्लभ आहे. पुढच्या जन्मी मात्र तू ब्रह्मदेवाच्या मांडीपासून तुझा जन्म होईल आणि रात्रंदिवस तुला आमचं दर्शन होत राहील. रात्रंदिवस तुला ज्या ठिकाणी वाटेल तिन्ही लोकांमध्ये तू भ्रमण करशील, नित्य भगवंताचं भजन करशील, अशी आकाशवाणी झाली. आणि मग काय, हा नारद, हे पराशरनंदन, हे व्यासजी, मी तुमच्या समोर उभा आहे. ती संतांची कृपा, ती भगवंताची कृपा. ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची संतांची कृपा आहे त्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. म्हणून तुम्ही लिखाण करा, तुम्ही ग्रंथ तयार करा. मग याच भागवताचे 4 श्लोक, म्हणजे 4 श्लोकामध्ये सुरुवातीला भागवत होतं ते 4 श्लोक नारदजींनी व्यासजींना सांगितले. पहा भागवत नेमकं आलं कुठून, कधी आलं. विष्णू भगवंतांनी सृष्टी उत्पत्तीच्या वेळेला ब्रह्मदेवाला हे भागवत सांगितलं. ब्रह्मदेवांनी नारदजींना सांगितलं, नारदजींनी व्यासजींना सांगितलं, व्यासजींनी आपला पुत्र शुकदेवांना सांगितलं आणि शुकदेवांनी ते भागवत परीक्षित राजाला सांगितलं. परीक्षित राजाला सांगत असताना सूतजीने ते भागवत ऐकलं आणि 88,000 शौनक मुनींना सांगितलं आणि तेच भागवत आपल्यापर्यंत आलं. 4 श्लोकामध्ये असलेलं ते भागवत व्यासजीने त्या 4 श्लोकाचे, व्यास म्हणजे विस्तार, 18,000 श्लोक निर्माण केले. या श्रीमद भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत, 335 अध्याय आहेत, 12 स्कंद आहेत. असा ग्रंथ तयार झाला. आता व्यासजी विचार करायला लागले, ग्रंथ तर तयार झाला, पण आता हे भागवत मला पुढे द्यायचे. आपल्या पाठीमागे कोणीतरी असावं हे देणार, मग हे भागवत आता कोणाला द्यायचं असा विचार करू लागले व्यासजी. आपल्या मुलाचा विचार त्यांच्या डोळ्यासमोर आला. माझ्या मुलाला भागवत सांगायचे, माझ्या मुलाला हा ग्रंथ द्यायचा आहे, त्याला वक्ता करायचंय, त्याला कथाकार करायचंय, पण माझा मुलगा माझ्या जवळ तर असला पाहिजे ना. तो कुठे गेला म्हणजे आळंदीला. आळंदीला नाही, वनामध्ये शुकदेवजी महाराज निघून गेले होते. 12 वर्षाचं वय त्यांचं. 12 वर्ष आपल्या आईच्या गर्भामध्ये राहिलेले शुकदेवजी महाराज जन्मताच, मी काल बोलून गेलो, कथा सांगितली काल, जन्मताच घरदार सगळे नाते सोडून दिले, वनामध्ये निघून गेले. व्यासजी मात्र विचार करतात, माझा मुलगा जन्मताच आम्हाला सगळ्यांना सोडून निघून गेला, आता त्या मुलापर्यंत आपण पोहोचायचं कसं. मग याच भागवतातले काही श्लोक व्यासजींनी काही शिष्य निर्माण केले आणि शिष्यांना शिकवले. सुंदर सुंदर श्लोक त्या शिष्यांना शिकवले आणि शिष्यांना सांगितलं, जा समोर एक वन आहे, त्या वनामध्ये तुम्ही जा, समिधा घेऊन या. पण समिधा घेऊन येत असताना मी जे श्लोक तुम्हाला शिकवले त्या श्लोकांचं तुम्ही गायन करा. आणि मग ते शिष्य निघाले, समिधा आणण्याकरता निघाले. समिधा गोळा करत असताना ते श्लोक म्हणायचे. त्या श्लोकामध्ये माझ्या भगवंताचं वर्णन होतं. बरहा पीडम नटवर वपू करणी यो करुणी कारण. या संपूर्ण ब्रज मंडळामध्ये, या वृंदावन भूमीमध्ये माझा भगवंत कसा आहे तर नटवर वपू करणी यो करणी कारण. त्याचं सुंदर असं स्वरूप, कुरळे कुरळे केस आहेत, डोक्याला मोरपीस आहे, कमरेला बासरी खोवलेली, एका हातामध्ये लोण्याचा घास आहे आणि त्या ब्रजभूमीमधून माझा कृष्ण कन्हैया चालत आहे. ती ब्रजभूमी, ती वृंदावन भूमी किती पवित्र आहे असं वर्णन त्या श्लोकामध्ये होतं. आणि त्या शिष्याने ते श्लोक गायले. ते श्लोक त्या वनामध्ये असलेले, समाधीस्थ असलेले शुकदेवजी महाराज, एका गुहेमध्ये समाधी लागली होती त्यांना. निर्गुण निराकार भक्ती होती त्यांची. निर्गुण स्वरूपामध्ये भगवंताचं दर्शन घेणारे शुकदेवजी महाराज ते श्लोक ऐकले आणि विचारात पडले, खरोखर देव एवढा सुंदर असतो. लोण्याचा गोळा हातामध्ये घेतलेला, कुरळे कुरळे केस, कमळाच्या पाकळीसारखे ओठ, बाबा एवढं सुंदर देवाचं स्वरूप, एवढं सुंदर.